नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते आहेत सागर नाईक सर. सर काय म्हणाल, काय नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी? बघा, आज सर्वसाधारण सभा, पहिलीच सर्वसाधारण सभा. त्या अनुषंगाने काही टाइम बाउंड प्रोग्राम होते. 20 तारखेपूर्वी टॅक्सचे रेट जाहीर करायचे होते, ठरवायचे होते. त्यामुळे गणेशजी नाईक साहेबांनी ज्याप्रमाणे 20 वर्ष आपली प्रॉपर्टी टॅक्स वाढू दिला नाही, त्याच धर्तीवरती यावर्षी देखील कुठलाही प्रॉपर्टी टॅक्स वाढू दिलेला गेला नाही. जो मागच्या वर्षी होता तोच टॅक्स आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. त्याचबरोबर जो गावठाणावर शास्ती लावला आहे, ट्रिपल टॅक्सी ज्या गरजेपोटी बांधकामावर लावलेला, तो एकदम कमी करण्याचा, 5% आणण्याचा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे. त्याचबरोबर शिक्षण मंडळ स्थापन करण्यासाठी, शिक्षणावरती भर देण्यासाठी आपण निर्णय घेणार आहोत. आणि प्रामुख्याने विशेष समित्या, स्थायी समिती, परिवहन समिती आणि काही चौकशा समित्या त्या ठिकाणी आपण स्थापित करणार आहोत. ही पहिली सभा आहे. पहिली सभेच्या माध्यमातून आपल्या पुढील सभेच्या दिशा आणि कामकाज काय दिशेने असणार आहे ते ठरणार आहे. आणि सभागृह नेत्याची निवडणूक आणि विरोधी पक्ष नेत्याची निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि सभागृह आज यावेळेस पहिल्या सभेमध्ये लिबर्टी दिलेली आहे सदस्यांना, आणि पुढे नियमानुसार कामकाज पूर्णपणे होईल अशी अपेक्षा आहे. 20 वर्ष पुढील टॅक्स वाढला जाणार नाही असं म्हटलं होतं आणि पहिल्याच सभेत असा निर्णय घेण्यामागचा हेतू काय? टॅक्स हा 20 वर्ष आधी जो होता तोच टॅक्स यावर्षी देखील ठेवण्याचा आम्ही नाईक साहेबांच्या आदेशान्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. तो नाईक साहेबांनी दिलेला शब्द आहे नागरिकांसाठी, की आम्ही आपल्यावरती जास्त ताण न देता, भार न पाडता या शहराचा कसा विकास करू शकतो हे या 20 वर्षात दाखवून दिलेले आहे. आणि पुढे देखील या 20 वर्षामध्ये नागरिकांवरती भार न टाकता उत्पन्नाचे अनेक स्रोत बनवून त्या ठिकाणी उत्पन्न जमा करून या शहराचा कसा सर्वांनी विकास होण्याचं आम्ही या टायमामध्ये दाखवून देऊ. उच्च वस्त्या देखील आहेत, झोपडपट्ट्या देखील आहेत, यांना कशा प्रकारे दिलासा मिळेल असं वाटतं? कारण काही लोकांचं म्हणणं होतं की उच्च प्रवस्ती त्यांना पण यातून दिलासा मिळता कामा नये असं म्हटलं जातं. काय म्हणाल? या ठिकाणी जसा वापर तसा टॅक्स, ज्याचं मोठं घर तो जास्त टॅक्स, अशा पद्धतीने समान न्याय दिलेला आहे. पण 0 ते 500 स्क्वेअर फीट आणि 500 स्क्वेअर फीटचे 750 स्क्वेअर फीट अशा यांना सवलती दरात 0 ते 500ला 0 नील आणि 500 ते 750ला 50% या दराने आपण शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तर त्याचं एक रिमाइंडर, एक विनंती रिमाइंडर पत्र पुन्हा एकदा मी महापौर मॅडमला विनंती केली की आपण ते पाठवावं, जेणेकरून ज्या अल्प उत्पन्न गटातल्या लोकांना त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल. निश्चितच. एकूणच पाहता नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस नक्कीच आनंदाचा म्हणावा लागेल. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.